जाओ दिल में मेरे, कर दो पावन हृदय तन मन, आ जाओ दिल में मेरे, पावन आत्मा। मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं पवित्र शुभवर्तमान, अध्याय 7, ओवी 7 ते 12. प्रार्थना कराव्यास प्रोत्साहन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. ह्याकरिता लोकांनी तुमच्याशी जसे वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा. कारण नियमशास्त्र व संदेष्ट ग्रंथ हेच होत. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. आज आपण बायबलमधील दानिएलचे पुस्तक अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण या दानिएलच्या पुस्तकाची प्रस्तावना बघूया. दानिएलचे पुस्तक जुन्या करारात आढळते हे आपणा सर्वांना माहीतच आहे. जर तुम्ही दानिएलचे पुस्तक वाचले असेल तर हे पुस्तक जुन्या करारातील इतर पुस्तकांपेक्षा वेगळे पुस्तक आहे. दानिएलला उत्पत्तीच्या पुस्तकात ज्या योसेफाविषयी सांगितले आहे त्याप्रमाणे स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे दान लाभले होते. तसेच देवाचे भावी संकल्प वर्तमान काळात पाहण्याचे सुद्धा त्यास वरदान लाभले होते. या पुस्तकातील बरेचसे लेखन तृतीय पुरुषी म्हणजे थर्ड पर्सन आहे, की जणू काही कोणतरी आपल्याला ही कथा सांगत आहे. पण अध्याय 7 ते 12 मधील भाग आत्मकथेसारखा आहे.
या पुस्तकाच्या मूळ आवृत्तीत 12 अध्याय आहेत, पण सुधारित आवृत्तीमध्ये आपण अध्याय 13 आणि 14 ह्याचासुद्धा समावेश झालेला पाहतो. रोमन कॅथलिक बायबलमध्ये एकूण 14 अध्याय आहेत आणि त्याची विभागणी आपण 3 भागात करू शकतो. अध्याय 1 ते 6 पहिला भाग, अध्याय 7 ते 12 दुसरा भाग व अध्याय 13 ते 14 तिसरा भाग. आपण जे मराठी पवित्रशास्त्र वापरतो त्याच्यामध्ये अध्याय 12पर्यंतचा भाग संदिष्टेच्या भागात आहे. आपण पाहिलं तर एहेजेकेलच्या पुस्तकानंतर दानिएलचं पुस्तक आपल्याला तेथे आढळतं. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जो बाकीचा भाग आहे दानिएलच्या पुस्तकाचा तो आपणास द्वितीय संहितेच्या भागात आढळतो. आता हा द्वितीय संहितेचा भाग पवित्र शास्त्रामध्ये 5च्या भागात आढळतो. त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश आहे. 3 युवकांचे गीत, सुझॅन्ना, बाल व अजगर. हे जे अध्याय 13 आणि 14 आहेत ते रोमन कॅथलिक बायबलमध्ये आढळतात. त्यांचा समावेश प्रोटेस्टंट व यहुदी लोकांच्या बायबलमध्ये होत नाही. आता आपण बघूया की या पुस्तकाचा साहित्य प्रकार काय आहे. तुम्हा सर्वांना ठाऊक असेलच की बायबलमधील जुन्या करारातील पुस्तकाचे विभागन आपण 3 भागात करतो. पहिला म्हणजे तोराह पंचग्रंथ, दुसरा प्रॉफेट्स नबीम म्हणजे संदेष्टे आणि तिसरं केट्युबिम किंवा रायटिंग्स बोध साहित्य. आधी आपण बघूया की या दानिएलाच्या पुस्तकाचे आपल्याला 2 मुख्य भागात विभागन करता येते. अध्याय 1 ते 6 पहिला भाग आणि दुसरा अध्याय 7 ते 12. 1 ते 6 मध्ये आपण काय पाहतो, दानिएल व त्याच्या मित्रांचा विश्वासूपणा पाहतो. तर अध्याय 7 ते 12 मध्ये आपणाला दानिएलाला झालेले दृष्टांत ह्याच्याविषयी पाहण्यास भेटते. सुरुवातीला हे पुस्तक संदेष्टांच्या पुस्तकात गणले जाईल, पण जर आपण पाहिलं तर संदेष्टांनी दिलेला संदेश आणि दानिएलच्या पुस्तकाचा संदेश पूर्णतः वेगळा आहे. तर संदेष्टांच्या पुस्तकांचा संदेश मुख्यतः काय होता, इस्रायली लोकांचे गुलामगिरीतून परतणे, त्यांचे परिवर्तन आणि येरुशलेमचे नवीन भविष्य याच्याविषयी संदेष्टांनी संदेश दिला. तर दानिएलच्या पुस्तकात आपण काय पाहतो, दैवी रहस्य, दुष्टांचा शेवट आणि देवाचा विजय ह्याच्याविषयी या पुस्तकात सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे दानिएलचं पुस्तक हे संदेष्टांच्या पुस्तकांपेक्षा एकदम वेगळं आहे. या पुस्तकात जे काही दृष्टांत आपण पाहतो ते एकदम अद्भुतात नेणारे दृष्टांत आहेत, आगळेवेगळेसे दृष्टांत आहेत. आणि अशा प्रकारचं जे लेखन केलं जातं त्याला ॲपोकॅलिप्टिक लिटरेचर किंवा प्रकटीकरणात्मक साहित्य म्हटलं जातं. म्हणून दानिएलच्या पुस्तकाला बुक ऑफ विजन्स म्हणजेच दृष्टांताचे पुस्तक असे संबोधले जाते. नवीन करारात अशाच प्रकारचे एक पुस्तक आपण पाहतो आणि ते आहे बुक ऑफ रेव्हलेशन म्हणजे प्रकटीकरणाचे पुस्तक. आता आपण या पुस्तकाच्या नावाविषयी थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूया. या पुस्तकाचे नाव दानिएल आहे आणि हे नाव या पुस्तकातील मुख्य पात्रावरून देण्यात आलेले आहे. दानिएल जणू काही आपल्या पुस्तकाचा हिरो आहे, मुख्य नायक आहे आणि त्याच्या भोवती ही सर्व कथा रचली गेलेली आहे. जरी हे पुस्तक दानिएलच्या नावावर असले तरी या पुस्तकाचा लेखक दानिएल नाही आहे. त्याच्याविषयी आपण पुढे जाणून घेणारच आहोत. तर हा दानिएल कोण होता? ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात यरुशलेमेमधून बाबेलात ज्या लोकांना बंदी बनवून नेलं त्याच्यामध्ये दानिएलचा समावेश होता. आणि दानिएलचा उल्लेख आपण बायबलमधील इतर पुस्तकांमध्ये सुद्धा पाहतो. विशेषतः यहेजकेलच्या पुस्तकात अध्याय 14 मध्ये दानिएलच्या धार्मिकतेविषयी त्याची स्तुती केलेली आहे. आणि अध्याय 28 मध्ये सांगतात की दानिएल हा एक ज्ञानी किंवा बुद्धिमान माणूस होता. संपूर्ण बायबलमध्ये 81 वेळा दानिएलच्या नावाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यातील 30 वेळा तो हिब्रू भाषेत केलेला आहे. जसं आपणा सर्वांना माहीत आहे की हिब्रू भाषेतील प्रत्येक नावाला काहीतरी अर्थ असायचा, तसा दानिएलच्या नावाला सुद्धा अर्थ आहे. देव न्याय करतो, देव माझा न्यायाधीश आहे आणि देव माझा बचाव करता आहे, हा दानिएलच्या नावाचा
अर्थ आहे. आता आपण बघूया की या पुस्तकाचा लेखक कोण आहे. आताच आपण पाहिलं की हे पुस्तक जरी दानियलच्या नावावर असलं तरी या पुस्तकाचा लेखक दानियल नाही. कारण आपण संदेष्टांची पुस्तकं अभ्यासताना पाहिलं असेल की ज्या संदेष्टांनी ते पुस्तक लिहिलं त्याच्याच नावावर ते पुस्तक आहे. पण दानियलच्या पुस्तकाच्या बाबतीत तसं नाही. ह्या पुस्तकाचा लेखक दुसरा कोण आहे. दानियलच्या पुस्तकातील जे लेखन आहे त्याला सुडेपिग्राफा म्हणतात. आता हा लेखन प्रकार म्हणजे काय की लेखक कोणतरी वेगळा असतो पण तो लिहिताना आपली कथा प्राचीन काळातील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला संबोधून लिहितो. जसं की आपल्या दानियलच्या पुस्तकात ह्या लेखकाने जी कथा आहे ती दानियलला संबोधून लिहिलेली आहे. जरी या पुस्तकातील बराचसा भाग आत्मकथेसारखा असला तरी या पुस्तकाचा लेखक नक्की कोण आहे ते आपणास ठाऊक नाही. आता आपण या पुस्तकाचा लेखन काळ बघूया. पुस्तक व्यवस्थित समजण्यासाठी हे पुस्तक कोणत्या काळात लिहिलं गेलं ते अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. जसं आपण आधी पाहिलं की या पुस्तकाचे 2 मुख्य भाग होतात, अध्याय 1 ते 6 आणि अध्याय 7 ते 12. अध्याय 1 ते 6 आणि 7 ते 12 आपणास दोन्ही वेगवेगळे कालखंड दर्शवितात. 1 ते 6 मध्ये आपल्याला ख्रिस्तपूर्व 6व्या शतकातील म्हणजे बाबेलचा राजा नबुखदनेसर ह्याच्या काळात जे काही घडलं त्याच्याविषयीच्या कथा आपण ऐकतो. तर अध्याय 7 ते 12 मध्ये आपण दानियलला झालेल्या दृष्टांताविषयी म्हणजे जे काही दुसऱ्या शतकात घडलं त्याच्याविषयी आपण अध्याय 7 ते 12 मध्ये ऐकतो. तसंच जर आपण अध्याय 3 अभ्यासला तर ओवी 5, 7, 10 आणि 15 ह्याच्यामध्ये आपण ग्रीक वाद्यांचा उल्लेख झालेला पाहतो. आता ग्रीक वाद्यांचा उल्लेख आहे म्हणजे ही घटना हेल्लेनिस्टिक एजच्या आसपास लिहिलेली आहे असे बायबल अभ्यासक म्हणतात. आणि ते वर्ष होतं ख्रिस्तपूर्व 333. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर अध्याय 11 मध्ये ओवी 40 ते 45 मध्ये देवाच्या लोकांचा छळ करणाऱ्या राजाचा अंत झाला ह्याच्याविषयी आपण ऐकतो. आता देवाच्या लोकांचा छळ करणारा राजा म्हणजे कोण. अँटिओकस एपिफनेस चौथा, ज्याच्याविषयी आपण पुढे अभ्यासणार आहोतच. आता त्याचा अंत झाला ख्रिस्तपूर्व 164 मध्ये. आता असं हे पुस्तक वाचताना जर आपण बघितलं तर आपल्याला त्याच्यातील घटना वेगवेगळ्या कालखंड दर्शवितात. तर हे पुस्तक नक्की लिहिलं कोणत्या काळात. डेड सी स्क्रोल हा एक स्क्रोल कुमरान केव्ज म्हणजे कुमरान गुहेमध्ये सापडला आणि त्याच्यातील बऱ्याचशा भागाचा समावेश आपले हिब्रू बायबल व ड्यूट्रो कॅनॉनिकल बुक्समध्ये केलेला आहे. तर त्यानुसार असं दिसतं की दानियलचे पुस्तक हे ख्रिस्तपूर्व 3 ते ख्रिस्तपूर्व 1 शतक ह्याच्यामध्ये लिहिण्यात आलेले आहे. आणि बायबल अभ्यासकांच्या मध्ये हे पुस्तक ख्रिस्तपूर्व 165 साली लिहिले गेले. आता आपण बघूया की हे पुस्तक लिहिले तेव्हा ऐतिहासिक परिस्थिती काय होती, ऐतिहासिक किंवा राजकीय परिस्थिती काय होती. आपणा सर्वांना माहीतच आहे की इस्रायलचे 2 भागात विभागन झाले, एक इस्रायल प्रांत आणि यहुदा प्रांत. ख्रिस्तपूर्व 722-21 मध्ये इस्रायलचा पडाव झाला. इस्रायलचा पडाव झाल्यानंतर जो यहुदा प्रांत होता त्या प्रांताला जे बाकीचे देश होते ते इस्रायल म्हणून संबोधू लागले. परंतु ह्या इस्रायलच्या यहुदा प्रांताचा सुद्धा ख्रिस्तपूर्व 587 मध्ये पाडाव झाला आणि इस्रायलवर खालील प्रकारे वेगवेगळ्या सत्ताधिकाऱ्यांनी राज्य केले. ख्रिस्तपूर्व 587 ते 538 बाबेल साम्राज्याने त्याच्यावर राज्य केले. नंतर ख्रिस्तपूर्व 538 ते 333 पारसी लोकांनी त्यांच्यावर राज्य केले. ख्रिस्तपूर्व 333 ते 198 ग्रीक लोकांनी त्यांच्यावर राज्य केले. आता ह्याच्यामध्येच ख्रिस्तपूर्व 322 मध्ये सिकंदर म्हणजे अलेक्झांडर ऑफ मॅसेडोनिया ह्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे जे महान राज्य होते ते 4 भागात विभागले गेले आणि यहुदा प्रांतावर टोलेमी ह्या सत्ताधिकाऱ्याची सत्ता आली. परंतु ख्रिस्तपूर्व 200 मध्ये सेल्युसाइड ज्याची अँटिओकवर सत्ता होती त्याने यहुदावर हल्ला केला आणि ते काबीज केले आणि म्हणून ख्रिस्तपूर्व 198 पासून यहुदा सेल्युसाइड सत्तेखाली आला. ह्या परिस्थितीमध्ये
जेव्हा यहुदी लोक ग्रीक लोकांच्या संपर्कात आले तेव्हा ग्रीक संस्कृतीचा त्यांच्यावर मोठा पगडा बसला किंवा त्यातील बहुतेक गोष्टी ते आचरणात आणू लागले. उदाहरणार्थ मूर्तीपूजा, मंदिरात वेश्या व्यवसाय अशा अनेक अधर्मी गोष्टींचा त्याच्यात समावेश होता आणि ह्यालाच हेलेनायझेशन म्हणतात. ह्याच काळात अँटिओकस एपिफनेस चौथा हा राजा सत्तेत आला. ह्या राजाने यहुदी लोकांचा छळ सुरू केला. का तर त्याने यहुदी धर्मातील अनेक धार्मिक विधी बंद पाडले आणि त्याला जे यहुदी लोक विरोध करायचे त्याचा त्याने छळ सुरू केला. अशा छळ होत असलेल्या परिस्थितीत लेखकाने हे पुस्तक लिहिले. तर लेखकाला ह्या पुस्तकाद्वारे छळ सहन करणाऱ्या यहुद्यांचे मनोधैर्य वाढवायचे होते. त्या सर्व यहुद्यांना त्याला सांगायचे होते की संकटे कायमची नसतात, देव राजा आहे आणि देवाचे लोकच शेवटी विजयी होतील. म्हणून त्याने या पुस्तकाचे लेखन केले. तर प्रामुख्याने पुढील 3 कारणांसाठी ह्या पुस्तकाचे लेखन केले गेले. पहिले कारण म्हणजे अँटिओकस एपिफनेस ह्या राजाने चालवलेल्या यहुदी लोकांच्या छळामुळे, की त्या छळामध्ये लोकांचे मनोधैर्य कायम राहावे. नंतर दुसरे कारण म्हणजे यहुदी लोकात होत असलेल्या ग्रीक संस्कृतीच्या शिरकावामुळे, की ह्या ग्रीक संस्कृतीचा जास्त पगडा लोकांवर होऊ नये, तर यहुदी लोकांनी आपल्या धार्मिक मूल्यांशी एकनिष्ठ राहावे म्हणून हे पुस्तक लिहिले गेले. आणि तिसरं कारण म्हणजे संदेष्ट्यांच्या आधीच्या पूर्ण न झालेल्या भाकितांमुळे. संदेष्ट्यांनी यहुदाचे किंवा यरुशलेमचे पुनर्वसन होईल अशी भाकितं केली होती, पण ती अजून काही पूर्ण झाली नव्हती. तेव्हा अशा परिस्थितीत लोकांना नवीन संदेश देण्यासाठी हे दानिएलचे पुस्तक लिहिले गेले. आता मी तुमच्यासमोर 2 मॅप्स किंवा नकाशे दाखवतो. तर हे दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला त्यावेळची भौगोलिक परिस्थिती लक्षात यावी. पहिल्या भागामध्ये तुम्ही बघू शकता की इस्रायलचे राज्य 2 भागात विभागते. एक किंगडम ऑफ इस्रायलचे राज्य आणि दुसरं आहे किंगडम ऑफ जुडा. किंगडम ऑफ जुडा म्हणजे यहुदाचे प्रांत. आणि जो दुसरा नकाशा आहे त्याच्यात आपण बघतो की इस्रायल आहे आणि बॅबिलॉन आहे. तर ह्या इस्रायलमधून किंवा जेरुसलेमेमधून दानिएल व त्यांच्या मित्रांना बॅबिलोनमध्ये हद्दपारीत घेऊन गेले होते. आता आपण या पुस्तकाची रचना बघूया. पुस्तकाच्या रचनेमध्ये आपण सुरुवातीला बघूया की या पुस्तकाची भाषा काय आहे. या पुस्तकाचा अध्याय 1, 2 ओवी 4 पर्यंत हिब्रू भाषेत लिखाण केलेले आहे आणि त्याच्यानंतर अध्याय 7 पर्यंतचा भाग आपणास अरेमिक भाषेमध्ये दिसतो आणि परत अध्याय 8 पासून 12 पर्यंत हिब्रू भाषा वापरलेली आहे आणि अध्याय 13 व 14 आहेत ते ग्रीक भाषेत लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे ह्या पुस्तकात 3 भाषांचा वापर केलेला आहे, हिब्रू, अरेमिक आणि ग्रीक. तसेच आपण आधी पाहिलं की पुस्तकाचे 2 मुख्य भाग आहेत. अध्याय 1 ते 6 प्रतिकूल परिस्थितीत देवाशी एकनिष्ठ राहिल्याने मिळणारे आशीर्वाद त्याच्याविषयी ते आपणास सांगते आणि अध्याय 7 ते 12 देवाच्या लोकांना सहन करावा लागणारा छळ व देवाने त्यांचे केलेले रक्षण ह्याच्याविषयी आपण अध्याय 7 ते 12 मध्ये ऐकतो. तसेच या पुस्तकामधील काही अध्याय आपल्याला समांतर विषयावर मार्गदर्शन करतात. उदाहरणार्थ अध्याय 2 व 7. अध्याय 2 मध्ये आपण नबुकदनेसर राजाला पडलेल्या भव्य मूर्तीच्या स्वप्नाविषयी ऐकतो आणि अध्याय 7 मध्ये आपण दानिएलाला पडलेल्या 4 श्वापदांच्या स्वप्नाविषयी ऐकतो. तर हे दोन्ही दृष्टांत आपल्याला जागतिक राजांविषयी किंवा जागतिक सम्राटांविषयी सांगतात. तर दोघांमध्ये सारखे विषय आहेत, जणू काही हे दोन्ही एकमेकांचे बिंब प्रतिबिंब आहेत, रिफ्लेक्शन आहेत. त्याच्यानंतर पुढे अध्याय 3 व 6. अध्याय 3 मध्ये आपण तप्त भट्टीतून झालेली दानिएलच्या मित्रांची सुटका ह्याच्याविषयी ऐकतो. तर अध्याय 6 मध्ये देवाने दानिएलाची सिंहाच्या गुहेतून केलेली सुटका ह्याच्याविषयी आपण ऐकतो. तर या दोन्ही अध्यायांमध्ये देव कशा रीतीने आपल्या सेवकांचा बचाव करतो ह्याच्याविषयी आपण अभ्यासतो. म्हणून हे दोन्ही अध्यायसुद्धा जणू काही एकमेकांचे बिंब प्रतिबिंब रिफ्लेक्शन आहेत. त्याच्यानंतर अध्याय 4 आणि 5
अध्याय 4मध्ये आपण पाहतो की नबुकदनेसर राजाला लागलेले वेड आणि कशाप्रकारे त्याला आपल्या राजासनास मुकावे लागते. आणि त्याच्यानंतर अध्याय 5मध्ये आपण बघतो की नबुकदनेसर राजाच्या मुलाचा कशाप्रकारे अंत केला जातो त्याच्याविषयी आपण ऐकतो. तर ह्या दोन्ही अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे की जगातील सत्ताधिकाऱ्यांचा देवाने कशाप्रकारे न्याय केला त्याच्याविषयी आपण या 2 अध्यायात ऐकतो. तर अशा रीतीने हे 3 भाग आहेत ज्याच्यामध्ये 2-2 अध्याय आपणाला समांतर विषयावर आढळून येतात. आता आपण या पुस्तकाचे काही खास गुणधर्म बघूया. आधी बघितल्याप्रमाणे की ह्या पुस्तकाचे 2 लिखाण प्रकार आहेत. एक आहे कथन आहे, दुसरं आहे प्रकटीकरण. कथन म्हणजे कोणतरी आपल्याला स्टोरी किंवा गोष्ट सांगत आहे, नरेट करत आहे, नरेशन आहे. आणि दुसरा भाग आहे प्रकटीकरण, ज्याच्यामध्ये वेगवेगळे दृष्टांत किंवा विजन्स आपण पाहतो. नंतर दुसरा विशेष गुणधर्म म्हणजे विविध भाषा. ह्या पुस्तकामध्ये 3 भाषेचा वापर केलेला आहे, हिब्रू, ॲरामिक आणि ग्रीक. नंतर आपण पाहतो की ह्या पुस्तकाचे भिन्न कालखंड आहेत. एक म्हणजे ख्रिस्तपूर्व 6वे शतक आणि दुसरा म्हणजे ख्रिस्तपूर्व 2रे शतक. तसंच या पुस्तकात आपण बऱ्याच वेळेला पाहतो की शेवट, अंत ह्या गोष्टींचा उल्लेख झालेला आपण पाहतो. आता हा शेवट त्या कालखंडाचा शेवट असावा, त्या परिस्थितीचा शेवट असावा किंवा जगाचा शेवट असावा. पण सध्या हे पुस्तक अभ्यासताना आपण ह्या पुस्तकात घडलेल्या घटनांतून आपल्याला काय नैतिक शिकवण मिळते ह्याच्याकडे जास्त लक्ष देणार आहोत. तसंच ह्या पुस्तकामध्ये आपण अनेक वेळा पाहतो की देवाचा पवित्र आत्मा वास करीत असलेला दानिएल याचा उल्लेख आपण पाहतो. आणि हे दानिएलाला संबोधून या पुस्तकात वापरलेले विशेषण आहे की त्याच्या ठायी देवाचा पवित्र आत्मा वास करीत होता. आता पुढे आपण ह्या पुस्तकातील एक अध्यायाकडे जाणार आहोत. आपण अगदी खोलात जाऊन अभ्यास करणार नाही आहोत, तर आपण प्रत्येक अध्यायातून आपणास काय शिकण्यास मिळते ते आपण बघणार आहोत.